गट्टू मीट्स अन आर्मी ऑफिसर. एक दिवस शाळेमध्ये आर्मी कॅम्पच्या सिलेक्शनसाठी एक प्रोसेस झाली, ज्यात गट्टू अव्वल आला. जसं की आपल्या शाळेनं इंडियन आर्मी कॅम्पला व्हिजिट करण्यासाठी आणि कॅम्पमध्ये जाण्याची संधी देण्याबाबतीत विचार केला, ज्याकरता सिलेक्शन प्रोसेस पण झाली आणि आपल्या शाळेतील काही मुलं इंडियन आर्मी कॅम्पच्या व्हिजिटसाठी निवडली गेली. त्यांपैकी गट्टू, चिंकी आणि भूषण यांचं नाव सिलेक्ट झालेलं आहे. गट्टू आणि चिंकी ते ऐकून खूप एक्साइटेड झाले, कारण गट्टूला खूप अगोदरपासूनच मिलिटरी ऑफिसरला भेटण्याची इच्छा होती आणि आता त्याची इच्छा पूर्ण होणार आहे. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन चिंकी, आपण सिलेक्ट झालो. येस गट्टू, आता आपण इंडियन आर्मी कॅम्पला भेटू शकतो. मागच्या वर्षी प्रयत्न केले पण नाही झालं. चल घरी लवकर जाऊ, तयारीही करायचीये. गट्टू चिंकी घरी येऊन आई बाबांना इंडियन आर्मी कॅम्प बद्दल सांगू लागले. व्हेरी गुड गट्टू चिंकी, इंडियन आर्मी देशाच्या सुरक्षेसाठी नेहमी तत्पर असते. त्यांना बघून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल आणि मला खात्री आहे तुम्हा दोघांना आर्मीकडून नक्की शिकायला मिळेल. माझी मुलं कॅम्पला जाणार आहे. आई गट्टू आणि चिंकीला प्रेमानं कुरवाळू लागली. थँक्यू सो मच आई. गट्टू, चिंकी, तुमच्या सोबत अजून कोण आहे? बाबा, आमच्या सोबत भूषणचंही सिलेक्शन झालंय आणि शाळेतले शिक्षकही सोबत असणार आहे. ओ अच्छा अच्छा, तर झोपा लवकर आणि अलार्म पण लावून ठेवा. लवकर उठायचं असेल ना दोघांनाही. येस. गट्टू चिंकी झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी गजर होण्याच्या अगोदरच गट्टू चिंकी उठले. गट्टू चिंकीने आईला उठवलं. आईने गट्टू आणि चिंकीची सगळी तयारी केली. गट्टूने डोक्यावर खाकी टोपी घातली आणि स्पोर्ट शूज सोबत आर्मी ऑफिसरला भेटायला तयार झाला. चिंकीनेही आर्मी कलरचा फ्रॉक घातला. दोघेही बरेच एक्साइटेड आहेत. सकाळी सकाळी गट्टू, चिंकी आणि भूषण सरांसोबत इंडियन आर्मी कॅम्पमध्ये पोहोचले. गट्टू चिंकीने खूप मोठं ग्राउंड पाहिलं, जिथे आर्मी ऑफिसर्सचे टेंट लागले आहेत आणि एक मोठा आर्मी ट्रूप सावधान पोझिशनमध्ये उभा आहे. सर, आपण इंडियन आर्मी ऑफिसरशी बोलूही शकतो? हो हो गट्टू, का नाही? तू तुझे प्रश्नही विचारू शकतो. गट्टू खूप खुश झाला. गट्टू, मला तर भीती वाटतेय. बघ ना, आर्मी ऑफिसर किती स्ट्रॉंग दिसतायत. लांबूनच चिंकीनं मिलिटरी ऑफिसरच्या ट्रूपकडे बघत इशारा केला. गट्टू, चिंकी आणि भूषण, तुम्ही तिघही जसे सिलेक्शन प्रोसेसमध्ये पास झालात, त्यामुळे तुम्हाला संधी मिळाली आहे. सध्या आपण आर्मी ऑफिसरच्या ट्रेनिंगचा काही हिस्सा बघू. गट्टू, चिंकी आणि भूषण आर्मी ट्रूप पासून काही अंतरावर ठेवलेल्या खुर्चींवर बसले. आर्मी ऑफिसर आपल्या ट्रूप सोबत ट्रेनिंग करत होते. एक आर्मी ऑफिसर हातात छडी घेऊन इन्स्ट्रक्शन देत होते. काही वेळाने आर्मी ऑफिसरने ट्रूपची ट्रेनिंग थांबवली. टीचर गट्टू, चिंकी आणि भूषणला आपल्या सोबत आर्मी ऑफिसरला भेटण्याकरता घेऊन आले. हॅलो मेजर, ही आमच्या शाळेतली हुशार मुलं आहेत, ज्यांनी या कॅम्पसाठी सिलेक्शन प्रोसेस पार केली आहे आणि सगळे तुम्हाला भेटण्याकरता खूप उत्सुक आहेत. सर आर्मी ऑफिसर सोबत बोलू लागले. कॉंग्रॅच्युलेशन्स मुलांनो, तुम्हाला ट्रेनिंग कसं वाटलं? गट्टू, चिंकी आर्मी ऑफिसरच्या करड्या आवाजानं जवळपास घाबरले. हो सर, आम्ही ट्रेनिंग पाहिलं. यस सर, आम्हाला ट्रेनिंग थोडं कडक वाटलं. मुलांनो, असं घाबरायची गरज नाहीये. हे शत्रूसाठी खतरनाक आहेत, पण तुमच्यासारख्या मुलांसाठी अगदी हळवे. त्यामुळे अगदी बिनधास्त होऊन बोला. बरोबर म्हणालात सर तुम्ही. काही वेळात सर तिथून निघून गेले. आता गट्टू, चिंकी आणि भूषण आर्मी ऑफिसरला घेरून उभे राहिले. आर्मीचं ट्रेनिंग एवढं कडक का असतं? हो सर, आम्ही आता बघितलं तुम्ही कशा प्रकारे छडी घेऊन सगळ्यांना इन्स्ट्रक्ट करत होता. बाळा, आम्ही देशाच्या सुरक्षेत कुठलीही कसर सोडू इच्छित नाही. त्यामुळे सक्तीचं ट्रेनिंग घेऊन आम्ही आम्हाला एवढं तयार करतो की दुश्मनाचा अचानक हल्ला झाला तरी आम्ही डगमगणार नाही, तर अगदी ठाम उभे राहू. सर, तुमच्या हातात जी बंदूक आहे ती मी चालवू शकतो? अरे गट्टू, ही काही खेळण्यातली बंदूक नाहीये, खरी आहे. बरोबर म्हणालीस चिंकी. ह्याला रायफल म्हणतात. रायफलचे बरेच प्रकार असतात, ज्याला शिकण्यासाठी खूप ट्रेनिंग घेण्याची गरज असते. तेव्हा कुठे या रायफलवर हात साफ होतो. ओ अच्छा, म्हणजे ही रायफल खूप भारी आहे ना सर? हो, ही खूप जड आहे. तेवढ्यात टीचर तिथे आले. गट्टू, चिंकी आणि भूषण, चला आपण आर्मी ऑफिसर सोबत जेवणार आहोत. येस गट्टू, चिंकी आणि भूषण, तुम्ही पुढे व्हा. मी आमच्या ट्रूपला सूचना देऊन येतो. गट्टू, चिंकी आणि भूषण सरांसोबत जाऊ लागले.
पण गट्टू तिथेच थांबला आणि आर्मी ऑफिसरच्या मागे जाऊ लागला. गट्टू, तुला नाही जायचं? सर, मला तुमच्या सोबत थांबू द्या ना. मी एकदम शांत उभा राहील. प्लीज सर, प्लीज. ठीक आहे, काही हरकत नाही. परेड, विश्राम, परेड, सावधान. आर्मी ऑफिसर्सच्या इन्स्ट्रक्शन सोबत आर्मी ऑफिसर्सने तशाच ऍक्शन केल्या. सोबतच गट्टूही आर्मी ऑफिसरला फॉलो करत असताना तशाच ऍक्शन तो करू लागला. आर्मी ऑफिसर अगदी स्ट्रेट उभे होते, पण तरी त्यांनी नजर झुकवून गट्टूकडे बघितलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. परेड, दाए मुड. सोबतच आर्मी ऑफिसरचं ड्रिल सुरू झालं. गट्टू शांतपणे उभा राहून पाहत होता. अगोदर इन्स्ट्रक्शन्स गट्टूने नीट समजून घेतल्या. नंतर त्याने पूर्ण ट्रूपला नीट ऑब्झर्व केलं. त्यानंतर पुढच्या इन्स्ट्रक्शन्स वरती गट्टू सुद्धा चांगलं ड्रिल करू लागला. आर्मी ऑफिसर गट्टूला बघून खुश झाले. लवकरच आर्मी ऑफिसरचं ड्रिलिंग संपलं. कडेट्स, हा आहे गट्टू. सगळ्यांना फॉलो करून गट्टूने सगळ्या ऍक्शन्स बरोबर केल्यात. आर्मी ट्रूप गट्टूकडे बघून हसला. गट्टू बेटा, तू तर बऱ्यापैकी सगळ्या ऍक्शन्स बरोबर केल्यास. मी तुझ्यावर खूप खुश आहे. थँक्यू सो मच सर. मी तुमच्यासारख्या आर्मी ऑफिसरना फक्त टीव्हीवर बघितलंय आणि लाल किल्ल्याच्या राजपथावर. आज जेव्हा मी सगळ्यांना समोर बघतोय तर मला खूप छान वाटतंय सर. आर्मी ऑफिसरने गट्टूच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, व्हेरी गुड गट्टू. देशाप्रती आर्मीच्या बाबतीत मुलांच्या मनात अशी भावना असणं हे खरंच आम्हाला खूप स्फूर्ती देतं. माझ्यासोबत बाकीचे माझे कॅडेट सुद्धा खूप खुश आहेत बेटा. खूप मोठा माणूस हो. भले तू आर्मी ऑफिसर बन अथवा नको बनूस, पण आपल्या देशासाठी सदैव कार्यरत राहा. तुला खूप खूप शुभेच्छा. गट्टूच्या चेहऱ्यावर खूप हसू उमललं. चमकीली आंखें नौटी सी है हंसी, करते ये कुछ भी इनमें हिम्मत है सी. जूनियर समझ के तुम धोखा ना खाना, गट्टू और चिंकी को सबने है माना. इनके जलवों का पिटारा पुटुन डेट्स ये हमारा, इनके टैलेंट का नजारा पुटुन डेट्स ये हमारा. ये जलवों का पिटारा पुटुन डेट्स ये हमारा, इनके टैलेंट का नजारा पुटुन डेट्स ये हमारा. हजारों ही सवाल, साइंस हो या कल्चर हम सीखे इनके साथ. फुल जोश में